उसळगव्हाण येथे राहणार किशोर खोडे या गरीब परिवारातील व्यक्तीचे घर आगीत जळून खाक झाले आहे। सविस्तर वृत्त असे की किशोर आपल्या परिवारासोबत धामणगाव कामानिमित्त आले असता दिनांक 27 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान उसळगाव येथे त्याच्या राहत्या घराला आग लागली। बघता बघता आग एवढी विशाल होती की पूर्णतः घर जळून व त्यात असलेल्या गृहोपयोगी वस्तू, नगदी पैसे अंदाजे 25,000 व सोन्याचे काही दागिने सुद्धा जळून खाक झाल्याचे किशोर यांनी सांगितले आहे। आग एवढी विशाल होती की पूर्ण घर व साहित्य जळून नष्ट झाले। गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते। किशोर, त्यांची पत्नी व 3 मुलांसोबत तो राहत होता। आगीमुळे त्याचा संसार उघड्यावर पडला असून त्याच्याकडे होते नव्हते ते सर्व जळून खाक झाले। आग मात्र कशामुळे लागली हे अद्यापही कळालेले नाही। एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।